हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन करतो, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। 40 नंबरच्या श्लोकावरचा विचार कालच्या चिंतनामध्ये आपण केला होता। 206 नंबरच्या ओळीपर्यंत आपण आलो होतो। आता पुढचा विचार जो 41 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे त्यावरती फक्त माऊलींच्या 2च ओव्या आहेत आणि त्या 2 ओवी आणि पुढचा शेवटचा श्लोक अशा ह्याच्यावरती आपल्या आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय। काल आपण पाहिलेलं होतं 206 नंबरच्या ओवीपर्यंत संशयाचं जे जो त्रास आहे किंवा संशयामुळे होणारे जे नुकसान आहे ते संशयात्मा विनश्यती अशा श्लोकातून भगवद्गीता सांगते आणि माऊलींनी सुद्धा सांगतात, संशयावनी थोर अनेक नाही पापघोर ही विनाशाची वाघोर प्राणी अशी, असं वर्णन संशयाबद्दल माऊलींनी केलेलं आहे। त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये हा हृदय हा चिन्ह समाय म्हणतात, येणे कारणे तुवा तेजावा, म्हणून हा संशय तू मनातून काढून टाक। एक म्हणजे भगवंताबद्दल असणारे संशय आणि व्यवहारी जीवनामध्ये असणारे सुद्धा संशय आपण दूर केले पाहिजेत। संशय यायला हरकत नाही, पण संशयग्रस्त असणं चुकीचं आहे। काही वेळा संशय येतात, पण त्या बुद्धीच्या स्तरावरती त्याचा व्यवस्थित असा विचार करावा, त्याला घासून पुसून घ्यावं आणि मग नंतर ठरवावं आणि निर्णय घ्यावे। सतत जर संशयामध्ये माणूस असेल तर त्याला इहलोक आणि परलोक दोन्ही मिळत नाहीत असं भगवद्गीता सांगते। त्यामुळं भगवंताबद्दल असणारा श्रीगुरूंच्या तत्त्वज्ञानाबद्दल शास्त्राबद्दल असलेल्या तत्त्वज्ञानाचा संशय हा पुढचा संशय आहे। त्या अगोदरचा संशय जो आपण नित्याच्या आयुष्यामध्ये जगत असतो त्यामध्ये असणारे संशयसुद्धा फार घातक असतात। आणि हे घातक संशय कशाबद्दल, बरेच वेळा ते खोटेच असतात, आपल्याबद्दल काहीतरी वाटते आपल्याला आणि त्या संशयानं आपण जगत असतो। म्हणून माऊली म्हणतात दोन्ही लोकांमध्ये त्याचं नुकसान होऊ शकतं, म्हणून सावध असायला मागच्या श्लोकामध्ये सांगतात। आता 41 नंबरच्या श्लोकावरती माऊली बोलतात, योग संन्यस्त कर्मानं ज्ञान सच्छिन्न संशयम आत्मवंतम न कर्माने निबगदंती धनंजया, ज्याने निष्काम कर्मयोगाच्या द्वारे सकाम कर्माचा त्याग करून आत्मज्ञानाने संशयाचा छेद केला आहे, अशा आत्मज्ञानी पुरुषाला कर्मबद्धता निर्माण करत नाहीत, म्हणजे त्याला कर्म बाधत नाहीत। ज्यानं आपला सर्व संशय नष्ट करून टाकलेला आहे आणि दुसरी गोष्ट आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतलेली आहे, ज्यानं निष्काम कर्मयोग आचरण केलेला आहे, असा जो पुरुष आहे तो कुठल्याही कर्मानं बद्ध होत नाही। हा 3ऱ्या अध्यायातलाच विचार आहे, निष्काम कर्मयोगाचा विचार, की ज्यावेळी कर्म बाधत नाहीत केव्हा, ज्यावेळी ज्ञान होतं त्यावेळी ती अकर्म अवस्थेमध्ये जातात, त्याला नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात। ही नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे काय, तो कर्म करत असताना सुद्धा फलासक्ती किंवा कर्माबद्दलच्या काही कल्पना आहेत त्या कर्माच्या फलासक्तीचा विचार त्याच्या मनामध्ये नसतो, कर्तृत्वाचा अभिमान भोक्तृत्वाचा अभिमान तो गेलेला असतो आणि मग कर्म करत असतो तो, आणि ती कर्म बाधत नाहीत। म्हणून इथं म्हणलेलं आहे निष्काम कर्मयोगाच्या द्वारे ज्यानं आत्मज्ञान संपादित केलेलं आहे। उदाहरण विचार करण्यासारखं वाक्य आहे मात्र, की निष्काम कर्मयोगाच्या द्वारे सकामाचा त्याग करून आत्मज्ञानाने, आता अशा निष्काम कर्मयोग करणाऱ्या पुरुषाला कर्म करत असताना सुद्धा चित्तशुद्धीच्या द्वारे मोक्ष प्राप्त होतो असं सांगायचं आहे।
कर्मानं मोक्ष नाही हा सिद्धांत आहे, पण तरी पण निष्काम कर्मयोगाच्या द्वारे चित्त शुद्ध आणि शांत होतं, त्यावेळी तो ज्ञानात प्रविष्ट होण्याच्या पात्रतेचा होतो, म्हणून त्याला ज्ञाननिष्ठा प्राप्त होते. 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलेला आहे, ज्ञाननिष्ठा प्राप्त होते म्हणजे आत्मज्ञानाचा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव होतो किंवा आत्मज्ञान होतं. आणि असा आत्मज्ञानी झालेला जो आहे त्याला कर्मबंधन पडत नाहीत. आणि खरंच आहे, त्याची ज्ञानानं सगळी कर्म दग्ध झालेली असतात, त्यामुळे क्रियमान आणि संचित होत नाही. फक्त तो प्रारब्ध भोगत असतो. प्रारब्ध काय भोगल्याशिवाय संपत नाही, पण संचित आणि क्रियमान तयार होत नाहीत आणि असलेलं संचित पुढे त्याचं दग्ध होतं ज्ञानानं, असं शास्त्र वर्णन करतं. आणि त्यामुळं असा योग संन्यस्त झालेला कर्मानं म्हणजे सगळ्या कर्माचा त्याग केलेला. आता कर्माचा त्याग करणं म्हणजे कर्माच्या पासून मिळणाऱ्या फळांचा, त्याच्या आसक्तीचा आणि कर्तृत्व भावनेचा त्याग असा त्यातला अर्थ आहे. कर्माचा त्याग करता येत नाही. कर्माचा त्याग करणं म्हणजे काय, आपण खाऊ शकणार नाही, बोलू शकणार नाही, झोपू शकणार नाही, सगळी कर्मच आहेत. कर्माचा त्याग करता येत नाही, पण कर्म फलासक्तीचा त्याग करता येतो. कर्मातून मिळणाऱ्या फलाचा विचार सोडून कर्म करता येतात, त्यालाच नैष्कर्म्य स्थिती बोललेली आहेत. असा निष्काम कर्मयोगी जो असतो त्याला काही काळानंतर अगदी पुढे टप्प्यामध्ये त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि अशा आत्मज्ञानाच्या द्वारा तो काय करतो, हे माऊली बोलतात की त्याचा सगळा संशय नष्ट झालेला असतो. म्हणून ज्ञानानं संशय नष्ट होतो. म्हणून संशय घालवत बसण्यापेक्षा ज्ञानप्राप्तीचा विचार करावा. संशय जात नाहीत किंवा श्रद्धा नसेल तर ती श्रद्धा यावी. श्रद्धा ही पहिल्या टप्प्यातला मुद्दा आहे, पण श्रद्धेच्या पलीकडे आपण जेव्हा जातो तेव्हा ज्ञानाची प्राप्ती आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे निष्काम कर्मयोग असलं पाहिजे. जर आपल्या कर्मामध्ये सकामता असेल तर सकामतेचा त्रास होतो, त्याला कर्मबद्धता असते, कर्माचं बंधन पडतं आणि पुन्हा संचित बनतं. म्हणून कुठल्याही कर्मामध्ये सकामता असू नये. परमपूज्य काका बोलतात आपल्या भक्तीला किंवा आपल्या ज्ञान क्रियेला एक शाप आहे, तो म्हणजे सकामता आणि यांत्रिकता. आपण भक्ती करतो यांत्रिकपणाने, नाम घेतो यांत्रिक पद्धतीने, आणि दुसरी गोष्ट सकामतेनं नाम घेतो. सकामता शब्दाचा अर्थ आहे काहीतरी प्राप्तीची मनात इच्छा धरून आपण भक्ती करत असतो, अभ्यास करत असतो, ज्ञान घेत असतो. तर हे सोडून जर आपण भक्ती ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला लागलो तर जे मिळायचं ते प्राप्त मिळतंच ना. सकामता नाही ठेवली तर कर्माची फळं मिळतच राहतात. आपण काहीतरी नोकरी करतो तर नोकरीचं फळ मिळणार आहे अशी कल्पना न करता नुसती नोकरी केल्यामुळं पगार मिळायचं तो मिळणारच आहे ना. त्यासाठी पगार मला मिळावा, पगार मिळावा असं कोण म्हणते का? बघा, मी आता नोकरी करालोय मला पगार मिळावा असं नाही, त्याच्या मनातच असतं तर याचा पगार मिळणारच आहे. त्यामुळं सकामता राहत नाही त्यामध्ये. ही सकामता काढून जर आपण कर्म करायला लागलो तर ती कर्म बंधनात टाकत नाहीत आपल्याला. बंधन पडतं ते कर्माच्या सकामतेमुळं, अन्यथा नाही. कर्माबद्दल असलेल्या अहंकारामुळं, म्हणजे मी करतो असा कर्तृत्वाचा अभिमान असतो, मी भोगतो अशी भोक्तृत्वाची भ्रांती असते, आणि या दोन्ही गोष्टीमुळं संचित तयार होतं. आणि तेच संचित आपल्याला पुढच्या जन्मात बीज रूपानं जन्माला घालायला उपयोग आहे, कारण ठरत असतं. म्हणूनच ज्ञानानं संचित आणि क्रियमान जाळावं. क्रियमान म्हणजे चालू कर्म आपण जे करत असतो ते क्रियमान. संचित म्हणजे जे साचलेलं बऱ्याच जन्मातलं आहे ते. प्रारब्ध म्हणजे आता भोगतोय ते, जे भोगायला काय आहे, अपरिहार्य आहे, ते नाही टाळता येत असं ते आहे. तर या अशा गोष्टी या तिन्ही कर्माच्या आहेत. पण क्रियमान कर्म करत असताना तो निष्कामतेनं करतो, त्यामुळे क्रियमानाचा बोजा पडत नाही. आणि ज्ञानप्राप्तीनंतर संचित पण जळून जातं. त्यामुळं बीज उत्पन्न करणारं, जन्माला घालणारं कारणच निघून जातं. म्हणून इथं म्हणलेलं आहे निष्काम कर्मयोगाच्या द्वारे तो प्राप्त करतो, पण त्यानं संशय सगळे काढून टाकलेले असतात. त्यावरती 2च उभ्या माऊलींनी वापरलेले आहेत. ऐसा जरी थोरावे तरी उपाय एक आंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खडग. असा जरी संशय प्रबळ वाढला असला तरी सुद्धा एका उपायाने याला जिंकता येते. हातात चांगले ज्ञान खडग असले पाहिजे. ज्ञान खडग शब्दाचा अर्थ आहे आपल्याकडे तलवार असली पाहिजे. म्हणजे तलवार कशाबद्दल, तर जेव्हा असा काहीतरी विकार निर्माण होतात त्यावेळी या अज्ञानाचा छेद करावा लागतो. म्हणून ज्ञानाची तलवार आपल्या हातामध्ये असली पाहिजे. आपलं सर्व हे निष्काम कर्मयोग करत असताना आपलं काही नाही या भावनेनं ते कर्म करावं लागतं. तेव्हा ते कर्म अंगाला चिकटत नाही. त्या ठिकाणी मी माझं पण निघून जर गेलं तर ते काय होतं, भगवत अर्पण होतं. 2-3 मुद्दे सांगितलेले आहेत.
आपण जे कर्म करतो किंवा जो संसार आपल्या समोर आहे त्याला माझा म्हणण्यामुळं आपण त्यामध्ये गुंतून राहतो. तो माझा नाही आहे, मी फक्त हक्क दाखवा लागलो त्याच्यावरती, किंवा मी काही घेऊन आलो नव्हतो येताना संसारातली कुठली पदार्थ वस्तू काही आणलं नव्हतं. इथं आल्यानंतर मिळालेलं आहे याचा अर्थ ते संसाराचं आहे. त्यामुळे त्याला माझं म्हणू नये, ते संसाराचं म्हणावं. आणि जे आपण कर्म करतो ते कर्मातून निर्माण होणारी फळंसुद्धा माझी म्हणू नयेत, ती ईश्वरानं दिलेला प्रसाद असतो असं समजून ती स्वीकारावीत आणि ईश्वराला अर्पण करावं. म्हणजे माझं ना माझं न म्हणता तुझं तुझं म्हणावं देवाला. त्यामुळं काय होतं, आपल्याकडे त्या कर्माचं जी लिप्तता होणार आहे, आपण चिकटून बसणार आहे, ते होणं बंद होतं. त्यासाठी ज्ञानाची खडग आपल्याकडे असायला पाहिजे असं माऊली म्हणतात. आणि पुढे म्हणतात, तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे, अशा ज्ञान खडकाने निकळ हा निवटे. निवटे म्हणजे ठार त्याचा मृत्यू होतो. कशाचा? संशयाचा. मग मनातील इतर अविश्वासादी दोषांची क्षते पूर्ण बरी होतात. मग निशेष खता फिटे मानसीचा. मनातले सगळे संशय दूर होतात आणि सगळे संशय दूर झाले की तो ज्ञान प्राप्त करायला पात्र होतो. दोन उभ्यावरती माऊली बोलतात. त्यासाठी ज्ञानाची धारदार तलवार मात्र आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे जसं एखादा प्रकाशाचा झोत आला की अंधार सगळा आपोआप लगेच निघून जातो. अंधार हळूहळू जात नाही, तर दिवा लागल्याबरोबर सगळाच अंधार निघून जातो, एका क्षणात जातो. नाही तर दिवा लागला मग कारण बरेच दिवसाचा अंधार आहे म्हणून बराच वेळ अंधार जायला लागतो, असं होत नाही. तसं अनेक जन्माचे दोष घेऊन मी जगत असतो, पण हे दोष ज्ञानाच्या प्राप्तीमुळं तात्काळ निघून जातात. जसा प्रकाश पडल्याबरोबर अंधार निघून जातो तसा हा सुद्धा लगेच निघून जातं. उदाहरणार्थ स्वप्न आपलं असतं, स्वप्नातले सगळा एवढा पसारा सगळा आपण मांडलेला असतो, पण स्वप्नातला पसारा एवढा पसारा किती दिवस तरी स्वप्नात आपण असतो. काही वेळा मोठा कार्यक्रम असतो, मग खूप दिवस स्वप्न चालू असते. वास्तविक बघायला गेलं तर स्वप्नाचे क्षण फार कमी असतात. असं म्हणतात की 1 सेकंद किंवा 10 सेकंद 20 सेकंदचं स्वप्न असतं, पण तेवढ्या कालावधीमध्ये आपण खूप मोठा पसारा स्वप्नामध्ये तयार करत असतो. आता एवढा पसारा सगळा निघायला किती वेळ लागतो आणि काय कारण आहे? जागृती. जागं झालो आपण, सगळा पसारा नष्ट होतो. घरं दारं जे बंगले गाड्या असणारा बाजार सगळं बंद होतं, किंवा लग्नाचा प्रसंग त्यामध्ये असणारे सगळे सामील झालेले लोक, आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहोत, सगळं एका क्षणात निघून जातं. कशामुळं? जागृतीमुळं. जागृती म्हणजे ज्ञान आणि स्वप्न म्हणजे आपण करत असलेलं, भ्रांतीनं करत असलेलं प्रपंच, आसक्तीनं करत असलेलं प्रपंच, म्हणजे आपण स्वप्नात वावरतो. म्हणून स्वप्नातलं हे संपायचं असेल, स्वप्नातल्या सगळ्या कल्पना निघून जायच्या असतील तर त्यावरती जागृती हा जसा उपाय आहे, तसं मनातले सगळे संशय दूर करण्यासाठी आणि आपलं चित्त शुद्ध होण्यासाठी ज्ञान हा सर्वोत्तम असा उपाय आहे असं माऊली सांगतात. त्यामुळं कर्तृत्वाचा अभिमान, फलासक्ती नसल्याने त्यांचा रजोगुण शांत होतो आणि रजोगुण शांत झाल्यामुळे तमोगुण तरी वरती येतच नाही आणि त्यामुळे सत्वगुणाची वाढ व्हायला लागते. चित्तशुद्धीचा प्रकार आहे, जितका सत्वगुण अधिक तेवढी चित्तशुद्धी जास्त असते. आपल्याला कुणाबद्दलही वाईट चिंतन बंद झालं ना आपल्या मनातलं की समजायचं आपल्या मनामध्ये अंतकरणामध्ये सत्वगुणाची वाढ झालेली आहे. म्हणजे आपला मलदोष जो आहे तो निघून गेलेला आहे. विक्षेप जो आहे रजोगुणानं निर्माण होणारा तोही निघून गेलेला आहे. रजोगुणानं विक्षेप येतो आणि तमोगुणानं मल येत असतो, दोन्ही येत असतात. आता राहिलं आवरण जे आहे, त्या आवरण सत्वगुणानंतरच्या जाण्यानं ते जाणार आहे, सत्वगुणाबरोबर जात असतं. पण खरं तरी गोष्ट अशी आहे की पहिल्यांदा सत्वगुण आपल्याकडे आला पाहिजे. भले गुणातीत व्हायचं राहू देत, माऊलीने अगोदर सांगितलेलं आहे. गुणातीत आपण नाही झालो तर पुढच्या जन्मात कदाचित आलो तर त्यावेळी गुणातीत होऊ, पण पहिल्यांदा तरी 2 गुणांना ओलंडून तरी जायला पाहिजे. मात्र रजोगुण आणि तमोगुण म्हणजे आपला मल आणि विक्षेप जायला पाहिजेत. असं ज्ञानाची प्राप्ती झाली, चित्तशुद्धी व्हायला लागलं की सत्वगुणाची वृद्धी होते, किंवा सत्वगुण अंगामध्ये अंतकरणामध्ये वाढला की चित्तशुद्ध झालेलं असतं. चित्तशुद्ध झालं की ते ज्ञानाला प्राप्त होतं, त्यामुळे सत्वगुण वाढतो आणि कर्म करूनही कर्माचं बंधन राहत नाही, कारण त्याला काय मिळवायचं शिल्लक राहत नाही. तो ह्यातनं काहीतरी मिळावं अशी इच्छा ठेवून कर्म करत नाही, म्हणजे फळाची आसक्ती बाजूला ठेवून तो कर्म करतो. फक्त मला कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्माच्या फळासक्तीचा नाही, असं भगवद्गीताने मागच्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. कर्मण्यवाधिकार असतो मा फलेषु कदाचन.
मला फळाची मी त्याच्यावर अधिकार गाजवू शकत नाही, कारण फळ जे मिळायचं त्याला 2-3 कारणं सांगितलीत. आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे ते, की पूर्वकर्म आपलं असतं, तेही त्याला कारण असतं, आपला स्वभाव कारणीभूत असतो. या सगळ्या गोष्टींवर ते फळ प्राप्त होत असतं. म्हणून ते फळ आपल्या हातामध्ये नसतं. मग हातामध्ये काय आहे? काम करणं हातामध्ये आहे, कर्म करणं हातामध्ये आहे. ते कर्म मग कसं करायचं? सकामता का दाखवायची? जर फळ आहे ते माझ्या हातात नाही आणि कुठलं मिळणार आहे मला माहिती नाही, तर असंच मिळावं असं मी म्हटल्यामुळं मला त्रास होतो. त्या कामातून हेच फळ मला मिळायला पाहिजे अशा भावनेमुळंच आपण कर्मबंधामध्ये अडकतो. आता इथं जेव्हा सत्वगुण वाढतो त्यावेळी त्या कर्मातून काय फळं प्राप्त व्हावीत अशी आसक्ती शिल्लक राहत नाही. आणि त्यामुळे तो म्हणतो मला कर्म करायचा अधिकार, मुलांना जन्म दिला त्यांना वाढवायचा अधिकार माझा आहे, पण मुलांनी पुढे कसं वागायला पाहिजे असं मनात मी ठरवू शकत नाही. ती फळासक्ती म्हणायची. त्या फळासक्तीचा त्रास काढून टाकायचा, त्याग करून टाकायचा. त्याग करायचा म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला माहितीच नाही म्हटलं त्याचा विचार कशाला करायचा? त्याच्यापेक्षा कर्म अगदी चांगल्या हेतूनं पूर्ण करावं. हेतू शुद्ध असेल ना तर कर्मसुद्धा चांगली शुद्ध होत असतात आणि शुद्ध कर्माचं फळ शुद्धच मिळत असतं. हा मुद्दा त्यातला आहे. म्हणून आता जरी आपल्याकडे काहीतरी प्रारब्धानं भोगायला आले असतील तरी पुढचं प्रारब्ध तरी आपण जे तयार करणार आहे ते तरी चांगलं होऊ दे ना. यासाठी कर्माचं बंधन टाळता आलं पाहिजे. म्हणून विक्षेप जो आहे विक्षेप आवरणामुळे ही ज्ञानाची तलवार बोथट झालेली असते. म्हणून आपण त्याला धार केली पाहिजे. आणि धार करणं म्हणजे त्याला मीच ते ब्रह्म आहे, ते तत्व मी आहे, अहम ब्रह्मास्मी, या धारेनं त्याला घासलं पाहिजे किंवा असली धार लावली पाहिजे. म्हणजे संशय जातो. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान माऊली म्हणतात. दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक टाकलेला आहे, जेव्हा तुझा मोह जाईल तेव्हा मोह गेल्यानंतर तुला निष्कलंक असलेलं आत्मज्ञान प्राप्त होईल. मग तिथं अनेक काय जाणावे, जाणिले ते स्मरावे, हे अर्जुना आगवे पार्श्वल असं माऊली बोलतात. हे सगळं तुझं मनातून निघून जाईल. पण तिथं काय करायला पाहिजे? आत्मज्ञानासाठी सुरुवात म्हणजे मन स्वच्छच व्हायला पाहिजे. मन म्हणजे अंतःकरण. अंतःकरण शुद्ध झाल्याखेरीज कुठल्याही ज्ञानाची तिथं प्रतिष्ठा होत नाही. ज्ञान राहायला जागा ही स्वच्छ असायला लागते, नाहीतर देव कसा राहील सांगा बघू? जळमटं वगैरे पडलेल्या खोलीमध्ये माणसं पण राहत नाहीत. जिथं कैर कचरा आहे, जिथं घाण आहे तिथं माणसं थांबत नाहीत. मग आपल्याही अंतःकरणामध्ये असा केर कचरा जर काम क्रोधादी विकारांचा असेल, आसक्तीचा अहंकाराचा असेल, तर त्या ठिकाणी भगवंत थांबणार नाही. भगवंत थांबायसाठी चित्तशुद्धीची गरज आहे. म्हणून आपण म्हणायला पाहिजे, देवारासुद्धा आपण कसा ठेवतो की देवाऱ्यात राहतो म्हटल्यावर तिथला स्वच्छ करत असतो. तशा प्रकारे पूर्वी म्हणे इंग्रजांच्या कालावधीमध्ये काशीचा एक संस्थानिक होता आणि त्या संस्थानिकाला भेटायला इंग्रजांचे एक अधिकारी मोठे लॉर्ड कोणतरी होते, ते भेटायला येणार होते. तर त्याने म्हणे आपले टॉयलेट बाथरूमसुद्धा अत्तरानं धुवून घेतले होते. का? एवढा मोठा प्रतिष्ठित आणि राजा, इंग्लंडचा राजा आपल्याकडे वस्तीला मुक्कामाला येणार आहे, तर त्याची सोय अशी केलेली बरी, कारण तो नाराज होता कामा नये असं वर्णन केलेलं आहे. जर एवढ्या एका छोट्या राजासाठी जर एवढा प्रयत्न करत असतील कोण, तर आपण एक असा सकळ ब्रह्मांडाचा राजा माझ्या अंतःकरणामध्ये जर वस्तीला येणार असेल तर त्यासाठी काय चित्त कसं, कुठला डिटर्जंट वापरायला पाहिजे बघा. ज्ञान हा फार मोठा डिटर्जंट आहे. अज्ञान घालवण्याचंही काम करतो तो आणि तिथं ज्ञानाची प्रतिष्ठाही करत असतो. यामुळं आपण ज्ञान मिळवण्याच्या मार्गाला लागावं असं माऊली म्हणतात. तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे, म्हणून हा ज्ञान करणाने निखळ हा निवटे, संपूर्ण त्याची निवृत्ती होते अज्ञानाची, संशयाची. संशय, अज्ञान, अश्रद्धा तिन्ही शब्द जवळजवळ समान आहे. एकामुळे एक निर्माण होत असतं. खरं कारण आहे अज्ञान, तर समूळ अज्ञान निघून जातं. मग निशेष खतापिटे मानसीचा, पूर्ण काय म्हणतात भिंदती सर्व काय ग्रंथी काय म्हणतात हृदय ग्रंथी सगळ्या सुटून जातात आणि छिंदंती सर्व संशया. ईशावास्यमध्ये श्लोक टाकलेला आहे की सगळ्या ग्रंथींचं काय होतं, भेद होतो हृदयाच्या ग्रंथीचा आणि त्यातून काय होतं, सगळे संशय नष्ट होतात, निघून जातात. छिंदंती सर्व संशया, सर्व संशय निघून गेले की मग ज्ञान प्राप्त होतं असं माऊली बोलतात. या ठिकाणी 2 ओळीमध्ये या श्लोकाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आता पुढचा श्लोक आहे 42 नंबरचा शेवटचा श्लोक आपण बघालोय 4थ्या अध्यायातला.
त्यामध्ये ते म्हणतात तस्माद अज्ञान संभूतम हृस्तम ज्ञान सिनात्मनः चित्वेनम संशयम योगम उत्तिष्ठ उत्तिष्ठ भारत. फार सुंदर असा विचार शेवटच्या श्लोकामध्ये सांगितला आहे बघा. याकरता अर्जुना अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या आणि हृदयात राहणाऱ्या ह्या आत्मविषयक संशयाला ज्ञानरूपू खडगाने छेदून निष्काम कर्मयोगाचे आचरण कर. उत्तिष्ठ आणि उत्तिष्ठ म्हणजे याकरता तू युद्धासाठी आता उठ. युद्धासाठी म्हणजे तुझं कर्म करायला चालू कर. इथे युद्धाचा प्रसंग होता म्हणून युद्धाचं नाव काढलेलं आहे. आपल्या दृष्टीनं प्रपंच हे सुद्धा युद्धच आहे. रात्रंदिना युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन असं तुकोबांचा अभंग आहे. आम्हाला रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे. आणि कसला तर अंतर्बाह्य, बाहेरसुद्धा युद्ध आहे प्रपंचामध्ये आणि आत आहेत अंतःकरणातले कामविकार, त्यांनाही त्यांच्याशी युद्ध करावं लागतं. समोर असणाऱ्या प्रसंगाशी युद्ध करावं लागतं आणि आत असलेल्या त्या क्रोधादी विकारांशी युद्ध करावं लागतं. म्हणून ते अंतर्बाह्य मन असं म्हणतात. शरीर आणि मनामध्ये दोन्ही ठिकाणी, व्यवहारामध्ये आणि अंतःकरणामध्ये दोन्ही ठिकाणी या गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणून तू युद्धासाठी उठ असं माऊली बोलतात. म्हणजे भगवद्गीता सांगते तस्माद अज्ञान संभूतम, जे अज्ञान उत्पन्न झालेलं आहे. संभूत म्हणजे उत्पन्न निर्माण झालेलं अज्ञान आहे. तस्मात शब्द वापरला कारण सगळ्या श्लोकांचा आता शेवट केला. तस्मात म्हणजे म्हणून. म्हणून आता काय करतो, या अज्ञानाचा उत्पन्न झालेले जे असतात त्या अंतःकरणात राहणाऱ्या आत्मविषयक संशयाला या ज्ञानाच्या तलवारीनं तू मारून टाक आणि निष्काम कर्मयोगाचं आचरण कर. उत्तिष्ठ म्हणलेले शब्द, अशा क्रिया कर त्या निष्काम कर्म झालं पाहिजे. आणि उत्तिष्ठ म्हणजे उठ. आता ह्यात राहू नकोस, प्रपंचाच्या आसक्तीत राहू नकोस, प्रपंचातून वर ये. त्याला ऊर्ध्वगती म्हणतात. ऊठ शब्दाचा अर्थ काय कुठं कोण बसलेलं नाही. ऊठ कशातून ऊठ, तू त्या अवस्थेमध्ये तू विचार करतोस, जी चिंतनं तू प्रपंचाची करतोस त्या चिंतनातून वर उठ आणि भगवताच्या चिंतनामध्ये लाग. तिथून वर उठल्याशिवाय आपल्याला चिंतन करता येणार नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे उत्तिष्ठ उत्तिष्ठ भारत. भारत शब्द वापरलेला आहे अर्जुनासाठी. आपल्याला खरं भारत हा महाभारताचा शब्दसुद्धा त्यातच आहे. भरत राजा होऊन गेला त्यावरून सुद्धा भारत आपल्या प्रांताला नाव मिळालेलं आहे. इंडिया हे चुकीचं नाव आहे. वास्तविक तसा फेरविचार व्हायला पाहिजे होता, पण सगळ्यांनी तसंच केलेलं आहे. आपण भारत बोलताना भारत बोलतो आणि लिहिताना इंग्लिशमध्ये लिहिताना इंडिया लिहितो. भारत इंग्लिशमध्ये लिहित नाहीत. हा मुद्दा आहे. अजूनही आपल्या राज्यकर्त्यांनी तसा बदल करून घ्यायला हरकत नाही. मुळात ते नाव आपल्या परंपरेतून आलेलं आहे. इंडियन नाव हे चुकीच्या पद्धतीनं पडलेलं आहे. मागच्या चिंतनामध्ये ज्यावर आपण विचार केला होता, भारत हा शब्द जो आपल्याला आहे भरत कुलातून आलेला अर्जुन आहे. आणि भरत कुळ म्हणजे भारत आहे. तर भारत हेच आपल्या देशाचं आणि आपल्या प्रांताचं नाव आहे. तर तशा पद्धतीने विचार इथं म्हणतात की तू काय कर आता, उत्तिष्ठ उत्तिष्ठ भारत म्हणजे त्यातून तू वर ये आणि कर्मयोगाचं आचरण कर आणि उठ. त्या वाईट विचारातून तू बाहेर ये असं म्हणायचं आहे. त्यासाठी निष्काम कर्मयोगाचा विचार कर आणि ज्ञानाची तलवार वापर आणि सगळा संशयाला तुझ्या अंतःकरणात अनेक जन्मापासून राहिलेल्या संशयाचा छेद करून टाक. माऊली बोलतात. त्याच्यावर फार सुंदर ओव्या माऊलीने केलेल्या आहेत. आपण बघूया. या कारणे पार्था उटी वेगी वरवता नाश करुणी हृदयस्था संशयाशी. सुरुवातच केली आणि एकाच श्लोकाचं सगळं भाषांतर एका ओवीमध्ये करून टाकलंय माऊलीने. बघा सगळा श्लोक आहे ना, त्या श्लोकाचंच भाषांतर एकच झालंय. पुढे आता ओव्या टाकलेल्या आहेत ना त्याच्याशी संबंधित ओव्या आहेत. पण खरं भगवद्गीतेचं भाषांतर करताना माऊलीने एकच ओवी टाकली. काय म्हणता, या कारणे म्हणजे तस्मात, वरती तस्मात शब्द आला, इथं म्हणतात या कारणे पार्था. वरती भारता शब्द आला, इथं पार्था शब्द वापरला. पार्था म्हणजे ती पृथ्वा का काय नाव होतं, कुंतीचं नाव होतं आणि तिचा पुत्र म्हणून त्याला पार्था असा शब्द पडलेला आहे. मागच्या वेळी याच्यावर आपण चिंतन मागच्या एका चिंतनामध्ये केलेलं होतं. पार्था नाव का पडलंय अर्जुनाला, याच्यावर धनंजय नाव का पडलंय याचाही विचार मागच्या वेळी झाला होता. इथं काय म्हणतात बघा, या कारणे पार्था म्हणून उठ वेगी वरवता उत्तिष्ठ. इथं उत्तिष्ठ शब्द वापरलाय. त्यासाठी काय कर, इथं वर्णन उत्तिष्ठ शब्द जो वापरला किंवा निष्काम कर्मयोगाचा शब्द वापरला त्यासाठी ते काय म्हणतात बा, नाश करुणी हृदयास्था संशयाशी. सगळ्या संशयाचा, हृदयात असणाऱ्या सर्व संशयाचा, हृदय म्हणजे हार्ट नव्हे बरं काय, अंतःकरण. ज्या अंतःकरणामध्ये संशय राहतात ते अंतःकरण, त्या अंतःकरणातल्या संशयाचा छेद करून टाक.
ज्ञानाच्या तलवारीनं आता उठ. आता उठलास तरी सुद्धा पुरेसा आहे. भले असू दे संशय मागं जर राहू देत, पण तू बाजूला त्यातून बाहेर ये. वर उठणं फार गरजेचं आहे. म्हणून माऊली ते वर्णन करतात, सर्व संशय जे आहेत ते अज्ञानामुळे निर्माण होतात आणि त्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान घेतल्याशिवाय त्या अज्ञानातून आपण बाहेरच पडणार नाही. तोच संशय आहे. अज्ञानामुळे सगळे संशय निर्माण होतात. मग संशयाचा छेद करायचा असेल तर मुळात अज्ञानाचा छेद करावा लागेल, अज्ञानाला घालवावं लागेल. आपण कारणाचा विचार कधी करत नाही, कार्यावर काम करतो आपण. दुःख हे कार्य आहे, पण त्याचं कारण अज्ञान आहे. मात्र आपण दुःख घालवण्याचा विचार करतो, पण कारण अज्ञान घालवण्याचा विचार करत नाही. शास्त्र मुळात जाऊन सांगतं की तुम्ही अज्ञान घालवा अगोदर. अज्ञान म्हणजे माझ्या आत्मस्वरूपाविषयी असणारा जी माझी भ्रांती किंवा माझे चुकीचे काही काही जे आहेत तयार केलेली काही मतं जी आहेत ती मतं घालवायला पाहिजे. हे असंच असेल काय, तसं असेल काय, हे जे आहे हे सद्गुरूंच्या उपदेशाचा विचार करून शास्त्राला विचारात घेऊन याचं चिंतन करायला पाहिजे. आणि सतत जर चिंतन मी करायला लागलो तर ते ब्रह्म मी आहे, तो आत्मा मी आहे याची जाणीव होईल आणि आपोआप हळूहळू ते अज्ञान नष्ट होईल. अज्ञान नष्ट झालं की दुःखाचा नाश आपोआप होतो. आपण वर्णवर्ण की माऊलींची ओवी आहे, जरी वरीवरी पालवी कुडीजे आणि मुळी उदक शिंपीजे, तेरी कैशेनी नाशू उपजे तया वृक्षा. माऊलींची ओवी आहे बघा, की जर एखाद्या झाडाला मुळासकट जर काढायचं असेल तर त्याच्या छोट्या छोट्या फांद्या छिदू दुसऱ्या चालल्या नाहीत. फांद्याच्या आपण छाट मारतो, कट करतो आणि मुळाला पाणी घालतो. माऊली काय बोलतात, मुळाला रोज पाणी घालायचं आणि वृक्षाला घालवायचं आहे ना, तर हा म्हणतोय रोज फांद्या मारतो. नुसत्या फांद्या मारून चालणार नाही, तर त्याच्या मुळाशी जायला पाहिजे. सगळ्या साधना, तीर्थव्रतादी, योग यागादी सगळी साधनं जी असतात हे फक्त छाटण्याचं काम करतात, तेवढ्यापुरतं समाधान मिळतं. पण आत्यंतिक दुःखाची निवृत्ती असा शब्द शास्त्रानं वेदांतानं वापरलेला आहे. आत्यंतिक दुःख गेलं पाहिजे, काही काळापुरतं दुःख नव्हे, कायमचं. त्यासाठी अज्ञान जायला पाहिजे. अज्ञान हे कारण आहे, त्यामुळे संशय निर्माण होतो आणि संशय घालवण्यासाठी तू काय कर, आता वर उठ. म्हणून वर्णन करतात, आपण झोपलोय, सकाळची वेळ असते, पांघरून काढल्याशिवाय सूर्योदय झाला हे कळणारच नाही. आपण अंगावर घेतो आणि अजून रात्रच आहे म्हणतो. अंगावर काढायला पाहिजे ना, अंगावर घेतलेलं पांघरून. अंगावर घेतलेलं पांघरून ज्यावेळी आपण काढू त्यावेळी सूर्योदय झाला हे आपल्याला कळेल, तोपर्यंत कळणार नाही. आपण समजा डोळे झाकून घेतले असतील आणि डोळे मिटवून म्हणतोय मी सगळीकडे अंधार आहे, सगळीकडे अंधार आहे, असा अंधार आहे म्हणण्यापेक्षा डोळे उघड हा त्याच्यावरचा उपाय आहे. आणि डोळे उघड म्हणजे त्या ज्ञानाची एकदा प्राप्ती करून घे सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे, म्हणजे तुला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होईल. दुःख घालवायच्या नादाला लागणार नाही, कारण दुःख उखदाशी नाही असं संतांची वचनं आहेत. औषधाला सुद्धा दुःख सापडणार नाही म्हणतो. म्हणजे दुःख कसं आहे, या संसारामध्ये सगळं दुःख आहे असं जे उदासीनतेची बोलणी आहेत ती बोलणी निघून जातील. वास्तविक संसारामध्ये दुःख नाही, माझं अंतःकरण दुःखी आहे. कारण माझ्या अंतःकरणाला काहीतरी प्राप्त करण्याची हाव आहे, अपेक्षा आहेत, उणिवा आहेत, अपूर्णता जाणवते. या अपूर्णतेतून मला नेहमी मीच अपूर्ण आहे असं वाटायला लागतं. खऱ्या अर्थानं मी पूर्ण आहे. मग पूर्ण आहे तर अपूर्ण का समजतो? ज्या रस्त्यानं आता आपण चाललो आहे ती रस्ता चाललेला आहे, तो जातो आपल्याला तिथंच जातो. आत्मस्वरूपाशी जाऊन मिळायला पाहिजे. जसं नदी असे खडखडाट करत जाऊन समुद्राला मिळते आणि शांत कशी होते, तसं आपलं आहे. आता आपण नदी स्वतःला समजायला लागलो तर आपल्याला नेहमी दुःखाची जाणीव व्हायला लागेल. पण जर आपण समुद्र आहे आणि मला समुद्राला जाऊन मिळायचं आहे अशा भावनेनं प्रवासाला सुरुवात करेल तर त्याला त्या समुद्राला भेटायला जात असताना सुद्धा नुसत्या भेटण्याच्या विचारामुळे आनंदाची प्राप्ती होईल. अजून भेटायचं आहे बरं का, तरीसुद्धा मी भेटायला जाणार. आपण सद्गुरूंना भेटायला निघालो की जशा काय बॅगा वगैरे गाडीत भरत असतो, त्याचा आपल्याला प्रवासाचा सीन असतोय का बघा. नाही, आता सद्गुरूंना भेटायचं आहे असं करत आपण भुकेलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा प्रवास करत असतो, कारण त्याची जाणीव नसते म्हणून, कारण पुढच्या भेटीचा आनंद असतो म्हणून. तसंच या आत्मस्वरूपाच्या भेटीला जायचं असल्याने एकदा साधना सुरू केली तर साधनेत सुद्धा आनंद आहे. भेटीचा आनंद वेगळाच आहे, तो फार मोठा आनंद आहे. पण हा आनंद सुद्धा साधा नाही की जो आपल्याला जाता जाता भेटत असतो, वाटेतच भेटत असतो. म्हणून अगोदर कुठल्याही कारणानं आपण चित्तशुद्धी करून घ्यायला पाहिजे. आणि चित्तशुद्धीसाठी उपासना, नाम, भक्ती हे सगळे प्रकार जे साधनेचे आहेत हे वापरायलाच पाहिजेत. त्याशिवाय चित्तशुद्धी होणार नाही. म्हणून नामाला कमी लेखू नये.
काही शास्त्रीय शास्त्रग्रंथांचा अभ्यास करणारे लोक जे आहेत ते नामाला कमी लेखतात असं बघण्यात आलेलं आहे काही ठिकाणी. आपल्याकडं तरी परमपूज्य काकांचं नेहमी अट्टहास असतो, नाम घ्या, नाम घ्या. कोणी शास्त्रपंडित असू दे, नाम घ्या. नामामुळं काय होतं माहिती आहे, जे शास्त्र आपण अभ्यास करत असतो ते स्थिर पण होते आणि त्याला एक ओलावा राहतो, पकडून ठेवते. भक्ती काय करते, ज्ञानाला पकडून ठेवते. नाही तर ज्ञान नुसतं कोरडं होतं आणि ते निष्ठून जाण्याची शक्यता आहे, त्यात अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून ज्ञानाच्या ठिकाणी नम्रतानं ज्ञान शोभूत दिसतं. विद्या विनयनं शोभते. नाहीतर विद्येला अर्थ काय राहायला सांगा, विनयता नसेल तर विद्या कशी राहील. आणि विनयता म्हणजे शरणागता, शरणागता म्हणजे भक्ती. भक्ती देवाला शरण जाणं तरच ज्ञान टिकून राहील, अन्यथा राहणार नाही. यासाठी चित्तशुद्धीला प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या सर्वांसाठी ज्ञान मिळवणं हा पुढचा टप्पा आहे, पण चित्तशुद्धी हा हातातला विचार आहे, सहज प्राप्तीचा विचार आहे. आणि चित्तशुद्धी कुणालाही करता येते. आणि चित्तशुद्धी करणं म्हणजे काय करणं, नामादी साधना जी आहेत ना, आपण रोजच्या उपासना करतो किंवा शास्त्राचं चिंतन करतो, सद्गुरूंच्या सगळ्या आज्ञा तंतोतंत पाळतो, ही साधनाच आहे. आणि ही नामनिष्ठा, ही ज्ञाननिष्ठा आणि तत्वनिष्ठा. परमपूज्य काकाने त्याचे 3 विभाग केलेले आहेत. या 3 विभागावर आपण टप्प्याटप्प्याने जायला पाहिजे. पहिली ज्ञाननिष्ठा, पहिली नामनिष्ठा आहे, सांभाळली की ध्याननिष्ठा सांभाळता येते. हळूहळू ध्यानामध्ये आपण प्रवेश करतो आणि ध्यानातून नंतर बाहेर पडून तत्वामध्ये आपण जातो. आणि ते तत्वच खरं आहे. तत्व म्हणजेच ते तत्व आत्मतत्व आहे, त्या स्वरूपाला जाणणं आहे. पण हा टप्पा आहे ना, म्हणून नाम घ्यायला लागलो आपण की चित्त शुद्ध व्हायला लागतं नामामुळं. आणि निष्काम कर्मयोगामुळं चित्त शुद्ध होतं आणि नामादी उपासनेमुळं चित्त शांत होतं. अशा शांत झालेल्या ह्याच्यामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब दिसायला लागतं. आपण स्वच्छ पाण्यामध्ये कसा सूर्य दिसतो, तसं या स्वच्छ अंतकरणामध्ये भगवंताचं दर्शन आपल्याला व्हायला लागतं. त्यालाच आत्मदर्शन, त्यालाच ज्ञान असं शब्द वापरलेले आहेत. असंच चित्तशुद्धीद्वारे जायचं आहे. म्हणून हे चित्तशुद्धी झाल्यासाठी तू स्थिर हो त्या ज्ञानामध्ये, अत्तिष्ठ शब्द वापरलेला आहे. तू त्या ज्ञानामध्ये स्थिर हो आणि उभा राहा, उत्तिष्ठ, उठ, त्यातून बाहेर पड आणि ज्ञानाने तुझा सगळा संशय जाईल. पण ह्या साधना ज्या आहेत त्या साधना करत राहत किंवा साधनेची पराकाष्ठा कर आणि मग श्रीगुरूंना हाक मारायची. श्रीगुरू त्यावेळी येतात. दिलेली साधना असते श्रीगुरूंना आणि उगीच कशाला त्याच्यावरती चर्चा करायची, परत परत जाऊन ती साधना कर. आणि साधना झाली की मग श्रीगुरूंना हाक मारायची, मी आता माझी साधना पूर्ण केलेली आहे, मला जे द्यायचं आहे ते तुम्ही देऊन टाका. आणि सद्गुरूंच्याकडे द्यायला काय आहे, प्रपंच नाही, कारण ते प्रपंच देत नाहीत, तर ते देतात फक्त ज्ञान. आणि आपल्याला ज्ञानाचीच अभिलाषा असली पाहिजे, ज्ञानच मिळवणं हा उद्देश असला पाहिजे आपल्या जगण्याचा. आपण प्रपंच मिळवण्यासाठी आलो नाही, प्रपंच आहेच, प्राप्त आहे, प्राप्त आहे. तो प्राप्त आहे म्हणजे प्रारब्धानं त्या रूपानं तो मिळालेलंच आहे. प्रारब्धानं आपल्याला भेट म्हणून दिलेला आहे. तो त्यामध्ये बदल करता येत नाही, म्हणजे कमी करता येत नाही, त्यातलं वाढवता येत नाही, त्यात दुरुस्ती नाही. असं प्रारब्धाची सगळी रचना आहे. मग त्याचा किती कशाला उगीच काहीतरी विचार करत बसायचा, त्याचा विचार करायचा नाही. मग विचार कशाचा करायचा, मला ज्ञान प्राप्त करायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये, असा आपल्याला तळमळ लागली पाहिजे. म्हणून तू उठ उठ, त्यासाठी म्हटलेलं आहे की ह्यातूनच बाहेर पड एकदा. माऊलींची 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओव्या आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये. म्हणजे मला वाटते 508-9च्या दरम्यान सुरू होतात ते 516 नंबरच्या ओवीपर्यंत, शेवटच्या श्लोकाच्या मनमनाभव मदभक्तोपर्यंतच्या श्लोकापर्यंतच्या ओव्या आहेत. फार सुंदर ओव्या आहेत, चिंतन करण्यासारख्या ओव्या आहेत. त्यामधल्या कशा ओव्या आहेत, आहा कटकट आहे ओखटे मृत्यूलोकीचे उपराटे, अर्जुना जरी अवचटे जन्मलाशी तू. माऊली बोलतात, अर्जुना तू काकतालीय न्यायाप्रमाणे जरी तू इथं मनुष्य म्हणून देहानं इथं जन्माला आला असलास तरी इथं सगळी कटकट आहे. या कटकटीतून तू बाहेर पड. आणि इथं म्हणतात उत्तिष्ठ, वर ये म्हणजे ही खाली दलदल आहे, खाली गाळ आहे, या गाळातून बाहेर ये तू. आणि बाहेर म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, मोहाची दलदल आहे खाली. मोह जर सोडायचा असेल तर या यदा ते मोहकलिलम बुद्धीर्व्यतितरिष्यती तदा गंताशी निर्वेदम श्रुतश्च श्रुतव्यश्च श्रुतश्च, असा श्लोक आहे 52 नंबरचा मला वाटते दुसऱ्या अध्यायामध्ये. यदा ते मोहकलिलम, मोहकलिल म्हणजे मोहाची दलदल, मोहाच्या दलदलीमध्ये तू बाहेर पडलास तर तुला वैराग्य प्राप्त होईल. म्हणून उठ, इथं उत्तिष्ठ शब्द वापरलेला. आणि इथं माऊली म्हणतात या ओवीमध्ये कटकट आहे सगळी मृत्यू लोकामध्ये.
ही दलदल आहे, मोहाची आहे, काम क्रोधादी विकारांची दलदल आहे. तू यातनं बाहेर पड. इथं सगळे संशयग्रस्तच आहेत. या संशयातून बाहेर पड आणि उठ, कामाला लाग. माऊली पुढची त्यात उभे आहे बघा. म्हणून झडझोडोनी तरी झडझोडोनी वैला आणि ग. झडझोडोनी म्हणजे चढ दिशी उठ, बाहेर पड. बाहेर पड शब्दाचा अर्थ आहे तुझं चित्त या प्रपंचामध्ये जे गुंतून राहिलंय ते बाहेर का. बाकी प्रपंचातून बाहेर पडणं म्हणजे फिजिकली बोललेले नाहीत बरं का. तर त्या चित्ताला बाहेर काढ. प्रपंच करत राहा. पैसे कमवणे, नोकरी करणं, व्यापार करणं हे आपल्याला आलेले, आपल्या वाट्याला आलेले सगळे हे कामं आहेत. ह्या कामं करत असताना फलासक्तीचा त्याग करून जर तू बाहेर पडायचा विचार जर करत असेल तर निश्चित तुझं चित्त शुद्ध होईल. ही आसक्ती टाकून दे आणि बाहेर पड असं म्हणतात. म्हणून प्रवासात सुद्धा ह्या ठिकाणी आपण म्हणतो शेवटचं जे मुक्तीचं द्वार आहे ते श्रीगुरू आपल्याला उघडून देतात. पण तिथंपर्यंतचा प्रवास चित्तशुद्धीचा आपल्याला करावा लागतो ना. तो करायलाच पाहिजे. म्हणजे प्रवासाचा त्रास घ्यावा लागेलच. प्रवासाचा त्रास होतो, पण प्रवासाचा त्रास कशाला करायचा. मुक्कामाच्या ठिकाणी विश्रांती घ्यायची आहे म्हणून. प्रवासाचा मूळ उद्देशच तोच असतो. आपण जेवण करण्याचा सीन कशाबद्दल घेतो. स्वयंपाक करण्याचा, कारण जेवायचा आहे म्हणून. नाही तर कोण सीन घेईल एवढं काम करायचा. तसा सगळ्या साधनांचा सीन हा शेवट कुठं जातो. मोक्षामध्ये होतो. सगळ्या साधनं शांत होतात. साधनं पण शांत होतात आणि साधक पण शांत होतो. दोन्ही सगळं अगदी शांत होत असतं. आणि म्हणून म्हणलेलं आहे या कारणे पार्था उठी वेगी वरोता. वरोता म्हणजे वर ये. उठी वेगी वरोता म्हणजे काय कर, पुन्हा एकदा वरती लवकर ये. पुन्हा एकदा युद्धाकरता लवकर उठ. नाश करुणी हृदय असता संशयाशी. तुझ्या हृदयामध्ये असलेला जो संशय आहे त्या संशयाचा पूर्ण नाश कर आणि ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तळमळ कर. ऐसे सर्वज्ञाचा बापू. आता झालं इथून सुरू झालेला आहे. या ओवीमध्ये माऊली बोलताना हा जो ओवी वापरलेले आहे यानंतर माऊली बोलायला चालू करतात. श्लोकांची भाषांतर जवळजवळ पूर्ण झालेली आहेत. आता काय म्हणतात बघा. ऐशे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू तो म्हणत असे सुकृपू ऐके राया. ऐक राया म्हणजे राजा ऐक. कोण बोलला असेल. हे राजा ऐक. हे बोलला संजय. कारण संजयानं सुरुवात करून दिली आहे ना. सुरुवात जी आहे संजय वॉच त्यानं सांगायला सुरुवात केली. आता तो काय म्हणाला. ही संजयाच्या तोंडातली ओवी आहे. माऊलीने घातलेली आहे त्याच्या तोंडात. ही तोंडात त्या भगवद्गीतेमध्ये घातलेली नाही बरं काय. भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीत हे वेगळापणा तो त्यामुळं आहे. ही ज्ञानेश्वरांनी संजयाच्या तोंडात खूप ओव्या घातल्यात. अर्जुनाच्या तोंडात घातलेत, धृतराष्ट्राच्या घातलेत. त्याने इतर भगवान तरी बोलतातच, पण तसं भगवद्गीतेमध्ये नाही. धृतराष्ट्र एकदा बोलला, पण ज्ञानेश्वरीमध्ये आणि पुन्हा एकदा बोलला. ह्याचं कारण ते आहे. ऐशे सर्वज्ञाचा बापू. हा सर्वज्ञाचा बाप म्हणलेला आहे भगवान श्रीकृष्णाला. सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू तो म्हणत असे सकृपू ऐक राया. 3 शब्द वापरलेत बघा भगवान श्रीकृष्णासाठी. आपण ज्ञानेश्वरी वाचताना तो विचार करत नाही, ओव्या वाचून टाकतो. ज्ञानदीप शब्द वापरला, सकृपू म्हणजे कृपाळू शब्द वापरला, आणि सर्वज्ञाचा बाप आहे तो. म्हणजे जे लोक कोण सर्वज्ञ आहेत ना, म्हणजे मुक्त झालेले अवतारी पुरुष ऋषीमुनी हे सर्वज्ञ मानलेले आहेत. पण त्या सर्वज्ञांना ज्ञान पुरवणारा कोण असेल तर तो भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून सर्वज्ञाचा बापू असा शब्द वापरलेला आहे. या सर्वज्ञाचा बापू इथे नंबरची ओवी आहे 210 नंबरची. या ओवीमध्ये आता संजय बोलतोय बघा की वेदाचा अभ्यास करून ऋषीमुनी ज्ञानी झालेले आहेत. ऋषीमुनींना सर्वज्ञ कशामुळे झालेत तर वेदांचा अभ्यास करून ते ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ते सर्वज्ञ झालेलं आहे. पण ज्यानं वेद निर्माण केले तो त्यांचा बाप आहे. भगवंताच्या निश्वासातून वेद निर्माण झालेले आहेत असं सगळे शास्त्र सांगतं. यावरून वेदांचा बाप म्हणजे ज्ञानाचा बाप म्हणजे सर्वज्ञांचा बाप कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे असं म्हणतात. आणि तोच दिवा आहे, तोच ज्ञान दीपक आहे. आपल्याला ज्ञान देणारा तो आहे. म्हणून ईश्वर कृपा संपादित करावी, शास्त्र कृपा संपादित करावी. म्हणजे श्रीगुरूंच्या द्वारे अहम ब्रह्मास्मी आपल्याला या शब्दाचा या वाक्याचा अर्थ कळायला लागेल, त्याची अनुभूती यायला लागेल. आणि म्हणून तो तळमळीनं जीवाचा उद्धार करण्यासाठी त्याची तळमळ असते. म्हणून त्याला कृपाळू सकृपू शब्द वापरला. माऊलींचा शब्द आहे हा. तो काय करतात ते त्याला
सकृपू शब्द वापरलेला आहे. ज्ञानदीप असं नाही, ज्ञानदीपू गोडवा आहे माऊलींच्या होळीमध्ये. ते नेहमी उकार देतात पुढच्या शब्दाला आणि सांगतात वर्णन करताना ज्ञानदीपू सकृपू. हे शब्दाचा अर्थ आहे तो फार कृपाळू आहे, ज्ञानाचा दीपक आहे आणि तो ज्यांना तळमळ लागली आहे त्यांना भेटायची, त्यांचा उद्धार करतो. कृपाळू काय आहे तर त्यानं वैर्यांना सुद्धा मुक्ती दिलेली आहे म्हणून कृपाळू आहे. असा कोण कृपाळू आहे काय तर तसा नाही. वैर्यांना तो शिक्षा देईल, पण भगवंत मात्र काय करतात, त्या वैर्यांचा सुद्धा उद्धार केला. कंसादी सगळे रावणादी केवढे मोठे राक्षस कुळातील या सगळ्यांना त्यांनी मुक्ती दिलेली आहे. त्याचं कारण ते कृपाळू आहे म्हणून कृपाळू शब्दासाठी सकृपू शब्द वापरलेला आहे. ऐशे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू तू म्हणत असे सुकृपू ऐक राया. आता काय बोलतोय तो कृष्ण हे तुला आता आम्ही सांगणार आहे पुढच्या अध्यायामध्ये, असं बोलायचं आहे त्यांना. आता माऊलीने त्याचा विस्तार अलंकार टाकून उपमा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे वृत्त अलंकार टाकून वर्णन केलेलं आहे. शब्दाची शक्ती केवढी असते यांनी माऊलीने एक 5-7 ओळीमध्ये वर्णन केलेलं आहे. आजची वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव